नातला तो केवट ऐकलं का? केवट फार सुंदर कथा आहे, सगळी सांगायला वेळ नाही. पलीकडच्या काठाला उभा होता आणि रामचंद्र त्याला हाक मारत होते, अरे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचं. तो केवट रामचंद्र प्रभूला नावेमध्ये बसवत नव्हता. रामचंद्राचे पाय धुतले त्यानं आणि ज्यावेळेला नावेमध्ये बसवलं, नाव निघाल्यानंतर तो केवट रडायला लागला. माझ्याकडे बघा, केवट रडायला लागला. तर रडणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, का अश्रू आले रे तुझ्या डोळ्याला? काही पाहिजे का रे केवट तुला? तो केवट म्हणत होता, प्रभू सांगू, या काठाची पलीकडच्या काठाला खूप माणसं नेली हो मी. रोज या काठची पलीकडच्या काठाला माणसं नेऊन घालायचो, इमानदारीनं जगायचो, 10 रुपये तिकीट घ्यायचो. एखादा रात्री नडला अडला तर त्याला 500 रुपये मागत नव्हतो. इमानदारीनं जगायचो, आईचं दर्शन घ्यायचो, खूप चांगलं जीवन जगत होतो. ओ देवा, ओ प्रभू, मला माहिती होतं माझ्या इमानदारीचं, माझ्या कष्टाचं, माझ्या परमार्थातल्या प्रयत्नाचं मला फळ मिळणार आहे. एक दिवस माझा राम या नदीला आल्याशिवाय राहणार नाही, मला पलीकडच्या काठाला घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू हो, मी रोज पलीकडच्या काठाला नाव नेत होतो, पण कधीच माझे नाव पलीकडच्या काठाला जात नव्हती. आज प्रभू तुम्ही माझ्या नावेत बसलात, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी प्रभुजी हो नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी हो नाव किनारे लगा. नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरा, डूबत जहाज तरा, प्रभुजी नाव किनारे लगा, नाव किनारे लगा, हा परमार्थातला प्रयत्न आहे. देवाला घरी बोलवण्याचा, पाय धुण्याचा. रामायण असेल, संत कथा असतील, सगळ्या कथा इथंच थांबतात. याजसाठी गेला होता टहास, हा प्रयत्न आहे परमार्थातला. मग त्याचं फळ काय मिळतं? शेवटचा दिस गोड, जिवंतपणे शेवट गोड होतो. महाराज देवरूप होता. महाराज म्हटले, असं झाल्यामुळं आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो, निर्भय झालो, स्वतंत्र झालो, सुखरूप झालो. निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता, स्वतंत्रता ह्या स्थित्या मिळाल्या. महाराज आता निश्चिंतेने पावलो विसावा. आपण निश्चिंत नाही, आपण निर्भय नाही, आपण सुखरूप सुद्धा नाही. आपल्याला दुःख मिळतंय, पदोपदी दुःख मिळतंय म्हणजे आपण सुखरूप नाही. पदोपदी आपण चिंता करतोय म्हणजे आपण अजून निश्चिंत नाही. पदोपदी कुणाच्या तरी पारतंत्र्याखाली आपल्याला जगावं लागतंय म्हणजे आपल्याकडे स्वातंत्र्यही नाही. आणि कुणाच्या तरी भीतीखाली आपण जीवन जगतोय, आपण निर्भय सुद्धा नाही. साधू म्हणतात, मनाच्या मर्जीने येतो, मनाला वाटल तोपर्यंत राहतो. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. कल्पना करा, तुमची एखाद्यानं झोळी फाडली किंवा तुमचे कपडे एखाद्यानं फाडले, तुम्ही जन्मभर माफ कराल त्याला? अहो, सख्या भावानं बाण कोरला आपला तर आपण त्याचं तोंड पाहत नाही. माऊलीच्या काखेतली झोळी विसोबानं हिसकावून घेतली आणि त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं आणि मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं माती मिक्स केलं, तरी सुद्धा माऊली त्या विसोबाला माफ करतात. भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, माऊली म्हणतात, तो आपलाय सोडून द्या. काय नवल आहे हे, जरा शिकलं पाहिजे. ते शोभा महाराज कासार तुकोबारांच्या बरोबर असायचे की नाही? त्यांच्या पत्नीनं तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं होतं
तर पाणी टाकून झाल्यावर तुकोबाराय जाता जाता तिला म्हणले कल्याण असो तुझं. 108 वेळेला माणूस अंगावर थुंकला नाथ महाराजांच्या कल्याण असो म्हटले तुझं. इथं राम राम नाही घातला तर महाराज वापस जाईल. लतीफ महाराज नाष्टांच्या अनय दिला तर कीर्तन केसरी म्हणाल काय गाव आहे. कल्पना करून पहा, एखाद्यानं जर आपल्याला जवळ घेतलं नाही विकास महाराज तर किती राग येतो आपल्याला. अंगावर थुंकले तरी माफ केलं, झोळी फाडली तरी माफ केलं, आंघोळीचं पाणी कडक अंगावरती टाकलं तरी माफ केलं. अर्थ असा आहे कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. का जिंकलं महाराज याच्यावरती सत्ता मिळवली. हाच प्रयत्न केला यासाठी आणि हा प्रयत्न केल्यामुळं निर्भयता, निश्चिंतता, सुखरूपता, स्वतंत्रता मिळाली. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया विठोबार कुमार हरी विठोबार कुमाई विठोबा हरी विठोबार गुरुजी विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरी हरी जय जय विठोबार कुमार हरी जय हो हरी महाविकास महाराज जय हो. वा रे वा काय वादक आहे. वाह क्या बात है. अरे वा वादक वाह विकास जी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई वाह वाह वन्स मोर एकदा धिन ताग धिन ताग